राज्याचे गृहमंत्री शोभेचे पद बनले असून देश लॉकडाऊन असताना पोलिसांवर हल्ले होत आहेत। दुसरीकडे कॅबिनेट मंत्री नागरिकांना उचलून मारहाणीत सहभागी असल्याचे आरोप होत असून संचारबंदीत सामान्य नागरिकांना रस्त्यावर चोपले जात आहे, तर घोटाळ्यातील आरोपींना महाबळेश्वरात जाण्याची परवानगी बहाल केली जात आहे। त्यामुळे गृहमंत्री यांचा स्वतःचे खात्यावर प्रभाव नसल्याने स्पष्ट असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केली आहे। राज्याच्या गृह खात्याची धिंडवडे काढण्याचा प्रकार सध्या सुरू आहे। कालच वाधवान कुटुंबाला गृह खात्याच्या सचिवांनी दिलेल्या पत्राच्या आधारे महाबळेश्वरला गेल्यानंतर अटक झाली। त्यांना मुंबई ते महाबळेश्वर कुणी अडवलेलं नाही। हा प्रकार लॉकडाऊनमध्ये झाला, संचारबंदी असताना झालेला आहे। हे कुटुंब येस बँकेच्या प्रकरणात त्याचबरोबर दिवान हाऊसिंगच्या प्रकरणातला आरोपी आणि जामिनावर आहे। असे असताना पत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर म्हणजे अमिताभ गुप्तांवर केवळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कार्यवाही झाली। त्यांना बडतर्फ केलं नाही किंवा त्यांना या प्रकरणात सहआरोपी केलेलं नाही। दुसरा प्रकार जो झाला तो काल औरंगाबादमध्ये झालेला आहे। आपण पाहिलं की दिवसाढवळ्या पोलिसांवरती हल्ला झाला। त्याआधी पॅरोलवर सुटलेल्या एका आरोपीने नागपूरमध्ये एका कर्मचाऱ्याच्या पत्नीचा गळा चिरून खून केला। हे सगळे प्रकार होत असताना त्यापेक्षा पुढचं पाऊल म्हणजे राज्याच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांनी आपली माणसं आणि पोलीस कर्मचारी पाठवून एका तरुणाला उचलून आणून मारहाण केल्याचा आरोप सुद्धा झाला। तरी सुद्धा या राज्याचे गृहमंत्री त्यावर काही बोलत नाहीत। विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर।